लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी मागासवर्गीय कल्याण समितीचे सभापती रुबन आवळे यांनी महापौर आयुक्त व स्थायी समिती सभापती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व विचारांचे समाजातील वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली। मराठी साहित्याला नवी दिशा देणारे ते एक महान साहित्यिक आणि समाज प्रबोधनकार होते। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेने 1 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 9 मधील पुतळा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे। यामध्ये शाहीर गीते, जलसे, हलगी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी येणाऱ्या कलाकारांना भोजनाची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे। या सर्व कार्यक्रमासाठी अंदाजे 10 लाख रुपयांचा निधी स्वातंत्र्य दिन, महासत्ता दिन व जयंती उत्सवासाठी असलेले वार्षिक तरतुदीतून मंजूर करावा अशी ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आवळे यांनी व्यक्त केली। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या 106व्या जयंतीनिमित्त आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती 1 ऑगस्टला करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। आणि अण्णाभाऊ साठे हे नाव फार मोठं आहे, कारण ते साहित्यरत्न तर होतेच, पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा अतिशय मोठा वाटा होता। कारण तिने जनजागृतीचं काम केलं त्या काळात, आणि त्यांची कादंबऱ्या, कथासंग्रह, तर आम्ही या टायमाला आयुक्ताकडून ही सुद्धा मागणी केलेली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा पुतळा अर्धाकृती आहे तो पूर्णाकृती करून आम्हाला मिळावा, आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा जीवनचरित्र, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, हे जे त्यांनी संग्रह लिहिलेले आहेत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी जो भाग घेतलेला, हिस्सा घेतलेला होता, त्यांनी लोकजागृतीचं काम केलेलं होतं, ते सर्व चित्रित करून मोठ्या प्रमाणात त्यांचा पुतळा तिथं उभा करावा आणि त्या भिंतीवरनी सर्व चित्रण व्हावं, जेणेकरून आज TV आणि मोबाईलमध्ये असणाऱ्या मुलांना सुद्धा अण्णाभाऊ साठे समजावेत। कारण ही जयंती आम्हाला करत असताना की शायरी, गीते, पवाडे, हलगी स्पर्धा वगैरे असे लोकसंगीत आम्ही त्याचा गजर करून आम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करण्याचे प्रयत्न करत आहोत। कारण अण्णाभाऊ साठ्यांनी जे केलं त्याचा उजाळा लोकांच्या समोर ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।